पुढची बातमी पाहूया। राज्यात टोमॅटोचा भाव अगदी 2.5 रुपये किलो इतका घसरल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बाजार समितीत साधारण 20 किलोचा एक क्रेट 50 ते 150 रुपये किमतीला खरेदी केला जातोय। टोमॅटोच्या या नीचांकी भावामुळे शेतकरी हवालदिल झालाय। पाहूया एक रिपोर्ट। जुन्नर तालुक्यातली ही नारायणगाव बाजार समिती, टोमॅटो खरेदी विक्रीची मोठी बाजारपेठ। टोमॅटोच्या खरेदीसाठी इथं पूर्ण देशभरातून व्यापारी येत असतात, त्यामुळे जुन्नर भागात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची संख्या देखील मोठी आहे। पण काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेले टोमॅटोचे भाव उतरल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे। 100 ते 150 रुपये किलोनं विकला जाणारा टोमॅटोला आता कवडी मोल भाव मिळतोय, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडलेत। आता काहीच परवडत नाही साहेब। जेव्हा 500, 550, 600 रुपये मार्केट असेल तरच शेतकऱ्याला काहीतरी चाराने तेवढं शिल्लक राहतात। आता एकूण खर्च किती होतोय, हातात किती होता ते, आणि तुमचा तोटा किती होतो? तुम्हाला मी सांगतो, आता 2 एकरला 3 लाख रुपये खर्च आहे टोमॅटोला। 2 एकरमध्ये काडी 14,000 काडी बसती। त्या 14,000 काडीला 2 लाख रुपये खर्च आहे। पण आत्ता जर एक गाडी भरून आणली, 150 कॅरेट आणलं तर 150 कॅरेटचा 15,000 होत्यात। त्या 150 कॅरेटला एकूण खर्च तुम्हाला सांगतो, मजुरीच जाते 8,000 रुपये, गाडीचं भाडं जाते 2,000 रुपये। 4,000 रुपयात नाही ना औषधं खुरापणी, त्याला फवारण्या आहेत, परवडतच नाही। नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोची खरेदी करण्यासाठी अगदी बाहेर देशातून व्यापारी येतात। आपले शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात आणि बांगलादेशातही या टोमॅटोची मोठी मागणी असते। एका टोमॅटोच्या क्रेटला साधारण 450 ते 500 रुपये भाव मिळतो। मात्र यंदा पोषक वातावरणामुळे टोमॅटोचं उत्पादन वाढलं, परिणामी बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक चांगलीच वाढली आहे। उत्तम प्रतीच्या टोमॅटोला एका क्रेट मागे फक्त 100 रुपयांचा दर मिळतोय, तर प्रतवारी करून प्रत्येक क्रेट मागे साधारण 50 रुपये भाव मिळतोय। सरासरी प्रत्येक किलो मागे शेतकऱ्यांच्या पदरात फक्त 2 ते 2.5 रुपये पडतात। अशा परिस्थितीत उत्पादन खर्च तर सोडाच, पण टोमॅटोचं पीक बाजार समितीपर्यंत आणण्यासाठी झालेला वाहतूक खर्चही निघत नाहीये। ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे टोमॅटोची लागवड ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि थोडंसं थंडीचं पण वातावरण आहे। टोमॅटोला व्हायरस वगैरे कमी येतात। MP म्हणजे भारतामध्ये पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये टोमॅटो चालू आहेत, गुजरातमध्ये टोमॅटो चालू आहे, पंजाब वगैरे त्या साईडला तिथले लोकल टोमॅटो चालू आहेत। इकडं महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर नाशिक बेल्ट पूर्ण चालू आहे, इकडे बीड, शिरूर तिकडनं टोमॅटो आहे, नारंगाव भागातले सुद्धा टोमॅटो चालू आहेत। सगळीकडे टोमॅटोची लागवड आता म्हणजे माल चालू आहे, त्यामुळं आवक जास्त असल्यामुळं इथं सध्या टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे पडलेले आहेत आणि पण महिन्याभराच्या आसपास बाजारभाव थोडेसे जागेवरती येतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे। कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्याला डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे। टोमॅटोच्या साठवणुकीसाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे शेतकरीही अडचणीत आलाय। एकतर मिळेल त्या भावात पीक विका किंवा रस्त्यावर फेकून द्या, हे 2च पर्याय शेतकऱ्यांसमोर आहेत। ह्या टोमॅटोला एका क्रेटला 150 ते 200 रुपये इतकाच भाव मिळतोय, त्यामुळे ह्या टोमॅटोचा किलोला अगदी 2.5 रुपयांपर्यंतचा भाव पडलेला आपल्याला सध्या या बाजार समितीमध्ये दिसून येतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। इथे हा जो टोमॅटो आणताना त्यांचा वाहतूक खर्च होतो तो देखील याच्यामधून निघताना दिसत नाही। गेल्या अनेक वर्षांपासून या नारायणगावच्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात या टोमॅटोची खरेदी विक्री होते। मात्र अशा वेळेस जेव्हा नुकसान होतं त्यावेळेस निश्चितच शेतकऱ्याला विचार करावा लागतो की हा टोमॅटो पिकवावा की नाही। मात्र अशा पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणात टोमॅटोचं उत्पादन होत असताना सुद्धा आजूबाजूला कोणत्याही पद्धतीने प्रक्रिया उद्योग मात्र उभे राहिलेले दिसत नाही। त्यामुळे येत्या काळामध्ये सरकारने या बाबतीत पावलं उचलून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने इथे हे टोमॅटो प्रक्रिया उद्योग उभारून देता येईल याकडे पाहणं गरजेचं आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, नारायणगाव, पुणे।